अरे बघ काय पडलंय बघ. काय आलं? हे बघ, हे बघ, हे बघ. काय काय पडलं? पडलंय बघ. काय? तुझा चेहरा किती पडलाय. शे, आपण मोठं व्हायचं नाहीच असं ठरवलंयस तू? अजून बालिश विनोद चालू आहेत तुझं? अरे तू असा चेहरा नको ना पाडू यश. मी नाही करणार बालिश विनोद. हे बघ साधी गोष्ट आहे. तू नेहाला प्रामाणिकपणे मदत करायचा प्रयत्न केला, तिला ते पटत नाहीये, दे सोडून. खूप चिडली आहे यार ती. अरे मग चिडली तर सॉरी म्हण, विषय संपून टाक. इतकं सोपं नाही. ती ऐकेल असं वाटत नाही. अरे ऐकेल रे. हे बघ तुला एक सांगू का, सॉरी आणि थँक्यू हे दोस्ती मधले ना फार असे बेसिक शब्द आहेत. म्हणजे खरी सुरुवात इथून होते आणि मग चल गाडीत बसा आणि निघा. आता निघावं लागेलच. डबेवाली आली. चल 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 निघ. एवढी घाई मित्राला पाठवायची ना, पण लक्षात ठेव, सॉरी म्हण, विषय खतम कर. बेसिक शब्द आहे ते. पुढे मग आहे माझं ऐक तू. चल रे. नेहा, नेहा ऐक ना. नेहा, नेहा. इंजिनियर ऐकलत का? दूध संपलंय, आणावं लागेल, नाही तर संध्याकाळचा चहा मिळणार नाही. हा हो, आणि फळं पण आणा. वरीला संध्याकाळी भूक लागते ना, मग त्यावेळेला दुसरं काही खाण्यापेक्षा एखादं फळ पोटात गेलेलं बरं. काय चाललंय काय तुमचं? मी एवढं काय काय सांगते, नुसतं हू हू काय करताय तुम्ही? अरे बाबा, मी काम करत असताना नेमकं तुला सुचतं का सगळं? प्रत्येक गोष्ट सांगायला हे आणा ते आणा ते आणा. तुला अनेक वेळा सांगितलंय, माझं काम संपल्यावर मी बाहेर जाताना माझ्या हातात यादी देत, तुझं काय जे असेल ते सगळं घेऊन येईन मी. माहितीये तुमच्या काय लक्षात राहतं ते. ते संपलंय ते घेऊन या हे सांगायला आले होते. आणतो सगळं, कळलं? हा. रोज सगळी सगळ्या काळजी गोष्टी मला आणतो. करावी लागते. यांना काय होतंय नुसतं. सगळं रोज आणतो, तरी पण काही नाही. चालेल, हे नाही आणत, आणतो ते नाही म्हणे. आणत, ते नाही आणत. माझं घर आले, प्लीज तू जा आता. मी एक्झॅक्टली तेच म्हणतोय नेहा. तुझं घरही जवळ आलं. मी ऑफिसला तुझ्या घरापर्यंत तुला सॉरी बोलतोय, आय डोंट इवन नो वाय. मला सांग तरी की माझी चूक काय झाली आहे, किंवा एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम झालाय. मला शांतपणे सांगशील का प्लीज? नेहा, मी तुला परत एकदा सांगतो, ऍडव्हान्स सॅलरी इज जस्ट अ टर्म. कंपनी तुला लोन देते बेसिस युअर एलिजिबिलिटी, युअर डॉक्युमेंटेशन अँड ऑल दी अदर क्रायटेरिया फुलफिल्ड. येस, मी जेव्हा सरांना तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांना जाणवलं की तुला मदतीची खरंच गरज आहे, आणि म्हणून थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन ते तुला एक्स्ट्रा सँक्शन करतायत, बट ओनली बिकॉज यू डिझर्व इट. डॅम इट. कारण तू इतकी वर्ष प्रामाणिकपणे कंपनीसाठी काम करतेस, तू कधी कुठले पर्क्स वापरले नाहीयेस, तू एक्स्ट्रा सुट्ट्या घेतल्या नाहीयेस, म्हणून कुठेतरी त्यांना असं वाटलं की तुला यावेळी मदतीची गरज आहे. आणि आपले सर खरंच चांगले आहेत. त्यांना जाणीव आहे लोकांची, त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांची त्यांना किंमत आहे. त्यामुळे प्लीज या सगळ्या गोष्टीकडे उगाचच इमोशनली नको बघू. बी अ लिटल मोर प्रॅक्टिकल. कोणी तुला दुखवण्याचा किंवा तुझा स्वाभिमान दुखवण्याचा प्रयत्न करत नाहीये, कोणी उपकार करत नाहीये. त्यामुळे प्लीज काही गैरसमज करून घेऊ नकोस. आणि तरी तुला असं वाटतं की मी काही चूक केली तर आय एम जेन्युइनली सॉरी. आणि जर आता तुम्हाला माफ नाही केलं नेहा, तर मी इथे रस्त्यात बसीन. बस सॉरी. बस जाऊन. मी खरंच जाऊन बसेन. ओके. नेहा, हॅलो. हे नेहा, मी बसलोय वाटेत. अरे 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 अरे, क्या है क्या है क्या है? बैठ के रास्ते में क्या कर रहे हो? रास्ते में बैठ के चलो, उठो उठो उठो. रास्ते में क्या कर रहे हो? एक मिनिट, मैं जरा वो खाली 2 मिनट. क्या कर रहे हो रास्ते में बैठ के? रास्ते में बैठ के क्या हो रहा है? भाई साहब, क्या? ये मेरे साथ है. सॉरी 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 सॉरी. ठीक है, हो गया भाई. थैंक सॉरी.
यश उठ, इथून सगळे बघतायत. प्लीज उठ, वेडासारखं नको करूस. तेच म्हणतो सगळे बघतायत नेहा, तू म्हण तुम्हाला माफ केलं मी उठतो. ओके, केलं माफ. उठ आता. नक्की हो नक्की उठ. उठ. चल एवढं चाललोय, भूक लागली आहे मला. मग रस्त्यात कुठेतरी वडापाव खा. वडापाव? वडापाव नाही खायचा मला. ठीक आहे, चल घरी. वाढते तुला आणि परी. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. ती ना दोडग्याची आणि सांडग्याची भाजी कर, छान करतेस तू. परी, अरे ए परी, मला आज चल ना. अशी किती वेळ इथे उभी राहणार आहेस तू? मला आले आले पैसे द्यायचे ना आईला, म्हणून मी इकडे उभी आहे. आई आल्यावर रोज तुला हाक मारते की नाही? तशीच आज पण मारेल. मग आपण तिला पैसे देऊ. आता ते माझ्याजवळ ठेव, नाही तर कुठेतरी हरवतील. आणि तू आज चल ये. थांब, पुढे निघालीस तू? हो साठे वहिनी, काय झालं काय? तुम्ही थांबाव जरा. हा? बाजूला वा. मला परीशीच बोलायचंय. काय ग, तुला साडी देताना त्या दिवशी सांगितलं होतं ना, ही महागातली साडी आहे, नीट लक्ष देऊन इस्त्री करा म्हणून. 1000 वेळा बजावून सांगितलं होतं मी तुला. 10,000ची साडी आहे, 10,000ची साडी आहे. बघ जरा या महागातल्या साडीतली काय अवस्था करून ठेवली ते बघा. आता कशी नेसणार आहे मी ही साडी? आणि माझे ते नुकसान झालंय ते तुझा बाप भरून देणार आहे का? तो कुठून देणार आहे म्हणा? तो तर नाहीच आहे तुला. साठे वहिनी, जरा हळू. किती लहान आहे अहो ती. असं वाटेल ते बोलू नका. तिच्या मनाला लागेल ते. तिच्या मनाला काय लागेल आणि काय नाही लागणार याने मला काहीच फरक पडत नाही. शेवटी ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं हो. आणि तुम्ही बोलणारच हो, कारण तुमची साडी जळली नाहीये ना. हिच्या मनाचा विचार करूनच मी साडी इस्त्रीला दिली होती. म्हटलं सारखे देणेकरी उभे असतात त्यांच्या दारात, आणि आता तर काय, हे घरी जाईल असं दिसतंय. मला वाटलं गरज असेल पैशांची म्हणून मदत केली मी, तर हिने बघा काय पराक्रम करून ठेवलाय तो. साठे वहिनी, तिने काही केलेलं नाहीये. तुम्ही हिचीच बाजू घेणार. लाडकी आहे ना तुमची. साठे वहिनी, जरा ऐका आम्ही काय सांगतोय ते. परी, हा सगळा काय प्रकार आहे परी? का ग, आता का गप्प बसलीयस? अगं सांग की तू काय करून ठेवलेस ते. मी सांगते तुला नेहा, तुझी ही परी चाळीतल्या सगळ्या लोकांचे कपडे जमा करते, आम्हाला ते कपडे धुवून इस्त्री करून आणून देते, आणि आम्ही तिला या कामाचे पैसे देतो. आणि तुझ्या या लाडक्या परीने माझी ही 10,000ची साडी अक्षरशः जाळून टाकली आहे. माझी तुझी रेशीम गाठ